नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। नाफेड झोपेत, कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। 3 महिन्यापूर्वी नाफेड एनसीसी मार्फत कांदा खरेदी केला जाईल अशी घोषणा करण्यात आली। अद्यापही कांदा खरेदीला कुठल्या बाजार समितीत सुरुवात झालेली नाहीये। आपण जर एकंदरीत बघितलं तर शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन करण्यासाठी 2,500 रुपये क्विंटल खर्च येतो। सध्याचे दर शेतकऱ्यांना 1200 ते 1500 रुपयांचे मिळत आहेत। नाफेडला जर कांदा खरेदी करायचा असेल तर 3,000 रुपये दराने क्विंटल कांदा खरेदी करावा, तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ होईल, असं शेतकरी आणि नेत्यांचं म्हणणं आहे। मागील 2 वर्षांचा अनुभव बघितला तर नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत खरेदी झाली। यामध्ये प्रचंड असा घोळ झाला, गोंधळ झाला, भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात आला आहे। नाफेडच्या अध्यक्षांनी पण या व्यवस्थेवर बोट ठेवलं होतं। मग तरीही त्याच पद्धतीची खरेदी यावर्षी सुरू आहेत का, अशा शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत। त्यामुळे कांदा खरेदीत पारदर्शकता आणणं गरजेचं आहे, असं शेतकऱ्यांचं मत आहे। त्यामुळे बाजार समितीमध्ये हा कांदा खरेदी केला काय दरानं खरेदी केला, किती खरेदी केला व कोणत्या शेतकऱ्याकडून खरेदी केला हे स्पष्ट होईल। म्हणून नाफेड एनसीसीएफ जी काही कांदा खरेदी करायची असेल ती कांदा खरेदी बाजार समितीमध्ये येऊन खरेदी करावी, म्हणजे शेतकऱ्यांना लाभ होईल, असं कांदा विषयी तज्ञ मत मांडत आहेत।